हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हाला आज काहीतरी शेअर करणार आहे जे माझ्या मनामध्ये आहे ते. मी विचार केला होता की एक यूट्यूबला चॅनल ओपन करायचं. रिसेंटली हेच विचार केला होता की मी यूट्यूबला चॅनल ओपन करणार, बट मी काय करणार, मी काय बोलणार, मी काय लोकांपर्यंत पोहोचवणार की लोकांनी सर्च मारल्यावर तर त्यांना तो व्हिडिओ भेटेल किंवा अदरवाईज काही पण. कारण की मोस्टली आपण काय करतो, आपण सर्च मारतो यूट्यूबला की हा मला ही भाजी करायची आहे तर मी कशी करू, मला हा डान्स पाहिजे तर मी डान्स कसा करू. ठीक आहे, तर आपण मोस्ट ऑफ यूट्यूबला सर्च करतो, त्यानंतर मग आपल्याला तो डान्स किंवा भाजी ती आपल्याला येते की हा बाई ती कशी करायची. ओके, देन मी विचार केला होता, ऍक्च्युली मी जस्ट नॉर्मली मी रेकॉर्ड केलं माझा आवाज आणि मला विश्वासच नाही बसला की हा माझा आवाज आहे. म्हणजे मी नाकातून बोलते या तोंडातून बोलते, बट माझा आवाज मला आवडला. मला आवडला तर लोकांना सुद्धा आवडू शकतो असं मला वाटलं. तर देन तेव्हापासून मी विचार केला की मी ब्लॉगिंग करणार, काही पण करणार, मी ब्लॉगिंग करणार. आणि मग नंतरला मी आता मी जेव्हा ब्लॉगिंग सिर्फ मी विचार करते मी फक्त ब्लॉग करणार, डेलीचे ब्लॉग करणार, मी तेच करणार. मी विचार केला होता गणपतीला गेली गावी, होळीला गावी गे तर ब्लॉग काढणार आणि कुठे फिरायला वगैरे गे तर ब्लॉग काढणार असं विचार केला होता. बट असं नाही झालं ऍक्च्युली. ते मोस्ट ऑफ 6 महिने कंटिन्यू झालं माझं. 6 महिन्यानंतरला मग मी परत मागे आली. तर परत म्हणजे व्ह्यूज सबस्क्राईब कमी होत जायला लागले का मी व्हिडिओज टाकायचे नाही त्यासाठी. तर मी आता विचार केला की माझा हा ड्रीम आहे की मी कॉन्टेंट क्रिएटर बनणार. म्हणजे बहुतेक जणांना हे माहिती नसेल की कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय. मोस्ट ऑफ आजकालचे मुलं मुलींना माहिती असेल, बस अजून त्यांच्या मम्मी पप्पांसाठी पण मी व्हिडिओ पोचवते. तर कॉन्टेंट क्रिएटर म्हणजे काय की यूट्यूबवर एक स्वतःची जर्नी स्टार्ट करायची, स्वतःचं सेटअप स्टार्ट करायचं, स्वतःचं करायचं, जे करायचं ते स्वतःचं करायचं. आणि बेसिकली मी विचार केला की आपण मोटिवेशनल व्हिडिओज करूया. बिकॉज मी मोटिवेशनल आहे तर अजून 4-5 पोरं मोटिवेशनल होतील. तर मग माझ्या मनामध्ये विचार आला की मग मी पण मोटिवेशनल होऊन चे व्हिडिओ काढणार. की माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओ व्हायचेच नाही, मला टाइमच भेटायचा नाही, तर मी ते स्टॉप झालं. बट मी स्वतःसाठी 1 तास देऊ शकत नाही, एडिटिंगसाठी ब्लॉगिंगसाठी 1 तास देऊ शकत नाही आपण स्वतःसाठी. तर मी विचार केला की नाही, जे करायचं ते स्वतःसाठी करायचं. माझा विचार तोच होता की मी ब्लॉगिंग करेल, बट नाही, आतापासून मी माझा ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे. माझा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि तुमची माझी जर्नी ऐकायची असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा ब्लॉग मी इथे संपवते.